तर थेट जातोय लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा गणेश नायडू हे आता लालबागच्या राजाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी पोहोचलेले आहेत। ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। गणेश नायडू हे आता लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत आहेत। लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा गणेश नायडू हे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि ही थेट लालबागच्या राजाच्या दरबाराची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा गणेश नायडू हे आता लालबागच्या राजाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। तर मोठ्या संख्येने हे गणेश भक्त देखील आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा गणेश नायडू आपल्या सहकुटुंब सहपरिवार गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा गणेश नायडू हे आता लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत। सहपरिवार ते लालबागच्या राजाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। लालबागच्या राजाच्या दरबारातील ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीचे सर्वेसर्वा गणेश नायडू आता लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहोचलेले आहेत। लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये ते दाखल झाल्याचं आपण पाहतोय। दुसरीकडे मोठ्या संख्येने भाविक देखील लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत आहेत आणि आता लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा गणेश नायडू हे लालबागच्या चरणी नतमस्तक होत आहेत, दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। सहपरिवार ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। सहपरिवार ते लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत। लालबागच्या राजाच्या दरबारातील ही थेट दृश्य आपण पाहतोय आणि या ठिकाणी आता लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा गणेश नायडू हे सहकुटुंब सहपरिवार बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। लालबागच्या राजाचं ते दर्शन घेत आहेत आणि त्यासाठी ते आता लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये पोहोचलेले आहेत। ती दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। भाविकांची देखील मोठी गर्दी आपल्याला लालबागच्या राजाच्या चरणी दिसते आहे। तर आता गणेश नायडू हे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत आहेत। सहपरिवार ते लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत।
संपूर्ण कुटुंबासह ते लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहोचलेले आहेत। ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा गणेश नायडू हे आता लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत आहेत। सोनचाफ्याची फुलं देखील त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणी वाहिलेली आहे, अर्पण केलेली आहे। सहपरिवार ते लालबागच्या राजाची आराधना करतायत, दर्शन घेतायत, नतमस्तक होत आहेत। लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा गणेश नायडू हे आपल्या कुटुंबासह लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत आणि ही खास दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। त्यांचा हा संपूर्ण परिवार आहे। लालबागच्या राजाच्या चरणी संपूर्ण परिवारासह ते नतमस्तक झालेले आहेत। लालबागच्या राजाचे त्यांनी आशीर्वाद घेतलेले आहेत। सोनचाफ्याची फुलं देखील लालबागच्या राजाच्या चरणी त्यांनी अर्पण केली। मनोभावे लालबागच्या राजाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। लालबागच्या राजाच्या दरबारातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा गणेश नायडू हे आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। सहकुटुंब त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। खास लालबागच्या राजासाठी आणलेली सोनचाफ्याची फुलं त्यांनी बाप्पाच्या चरणी अर्पण केली आणि त्यानंतर आता ते रवाना होत असतानाची दृश्य देखील आपण पाहतोय। गणेश नायडू यांनी सहकुटुंब सहपरिवार लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। लालबागच्या राजाच्या चरणी ते नतमस्तक झाले। सोनचाफ्याची फुलं त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केली। सहपरिवार ते लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी पोहोचलेले होते। लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेतल्यानंतर सहकुटुंब ते आता रवाना झालेले आहेत। तर लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा गणेश नायडू यांनी सहकुटुंब सहपरिवार लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।